नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधार सुपरवायझर ऑपरेटर भरती 2026 याबद्दल काही जागा निघालेल्या असून त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. त्याचप्रमाणे सदर फॉर्म हा ऑनलाईन असून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनल जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. समजा तुम्ही या ठिकाणी पाहता की आधार सुपरवायझर ऑपरेटर भरती 2026 अशा प्रकारे या ठिकाणी हेडिंग दिलेलं असून यामध्ये एकूण जागा दिलेल्या आहेत. टोटल 80+ जागा अशा मोठ्या प्रमाणात भरती निघालेली आहे. पदाचे नाव आहे आधार सुपरवायझर किंवा ऑपरेटर. याच्या एकूण पदसंख्या आहेत 80. अशा एकूण 80+ जागांची या ठिकाणी भरती निघालेली आहे. त्यानंतर याला क्वालिफिकेशन मागितलेलं आहे. 12वी उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण किंवा ITI किंवा 10वी उत्तीर्ण किंवा डिप्लोमा. म्हणजे जर का तुम्ही 10वी पास असाल तरी चालते, परंतु सोबत तुम्हाला ITI वगैरे असणे गरजेचे आहे. परंतु 10वी सोबत डिप्लोमा असेल ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी चालेल. परंतु 12वी असेल आणि 12वी उत्तीर्ण सोबतच किंवा तुम्हाला एखादं आधार ऑपरेटर सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. त्यानंतर याला वयाची अट दिली आहे, 18 वर्ष पूर्ण असावे आणि वयाची लिमिट वगैरे दिली नाही. म्हणजे कितीही चालते या ठिकाणी 40, 45, 50 वगैरे, परंतु 18 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. या ठिकाणी नोकरी ठिकाण आहे संपूर्ण भारत. तुम्ही आपल्या स्टेटमेंटसुद्धा अप्लाय करू शकता. महाराष्ट्र स्टेटमेंटसुद्धा जागा आहेत, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत आहे, ऑनलाईन आहे. त्यानंतर शेवटची तारीख आहे 20 मे 2026 पर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करू शकता. सो मित्रांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला शॉर्टकट माहिती सांगितली असून आता आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यायचे आहे. या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक केलं डायरेक्ट तुम्ही या साईटवर येऊ शकता किंवा मग तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे CAC.gov.in. त्यानंतर ASK आक्स अशा प्रकारे सर्च केला. तुम्हाला पहिल्या लिंकला ओके केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी डॅशबोर्ड ओपन होणार आहे. तर या ठिकाणी सर्व स्टेटमध्ये भरती निघाली आहे. तुम्हाला ज्या स्टेटमध्ये अप्लाय करायचं आहे तुम्ही त्या स्टेटमध्ये अप्लाय करू शकता. त्यानंतर स्टेटमध्ये अप्लाय करत असून ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तो जिल्हासुद्धा या ठिकाणी अवेलेबल दिलेला आहे. तर मी या ठिकाणी एक महाराष्ट्र जिल्हा निवडणार आहे. सुद्धा अशा प्रकारे या ठिकाणी खाली स्क्रोल डाऊन केला, या ठिकाणी महाराष्ट्र जिल्हा लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जिल्हे दिले आहेत आणि जिल्ह्यांमध्ये किती जागा आहेत ते सुद्धा या ठिकाणी नमूद केलेलं आहे. तर या ठिकाणी मी एक जिल्हा निवडतो. फॉर एक्झाम्पल अमरावती. या ठिकाणी मी पाहत आहे की अमरावती जिल्हा या ठिकाणी एकच जागा दिली आहे. त्यानंतर इकडे फॉर्म भरण्यासाठी अप्लाय करण्यासाठी अप्लाय नाऊ या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. अप्लाय नाऊ या ऑप्शनला क्लिक केल्यावर ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा जेणेकरून कुठल्याही प्रकारे मिस्टेक नाही व्हायला. त्यानंतर अप्लाय नाऊ या ऑप्शनला क्लिक केलं. अशा प्रकारे पदासंबंधित क्वालिफिकेशन किंवा इलिजिबल जो क्रायटेरिया पाहिजे तो या ठिकाणी शो होणार, ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर म्हणजे काय पाहिजे 10वी पास प्लस वगैरे वगैरे ते या ठिकाणी सर्व क्रायटेरिया हे वाचल्यावर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. खाली स्क्रोल डाऊन करा. या ठिकाणी पाहता की तुम्ही अप्लाय नाऊचं या ठिकाणी एक ऑप्शन दिलेलं आहे. या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजे जी शेवटची जे टिप आहे 4 नंबरची या ठिकाणी दिलेली आहे की व्हीली नॉट इलिजिबल टू अप्लाय फॉर दिस एक्झाम. म्हणजे व्हील जे सेतूवाले आहेत, सेतू केंद्र ज्यांच्याकडे आहेत ते या ठिकाणी अप्लाय करू शकत नाहीत. तर अशा प्रकारे या ठिकाणी ह्या कॅटेगरीतून वाचल्यावर अप्लाय नो या पुन्हा ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. अप्लाय नो या ऑप्शनला क्लिक केलं. अशा प्रकारे या ठिकाणी फॉर्म भरण्याचे पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. तर या ठिकाणी पाहताय की तुम्ही नेम ऑफ द पोस्ट आधार सुपरवायझर किंवा ऑपरेटर, त्यानंतर डिस्ट्रिक्ट वगैरे दिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम फॉर्म भरण्यासाठी आपले नाव पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला नाव टाकायचं आहे, नेम. त्यानंतर इकडे मोबाईल नंबर, त्यानंतर ईमेल ID, त्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड नंबर. ह्या 4 गोष्टी फिलअप केल्यावर खाली तुम्हाला टाकायचं आहे डेट ऑफ बर्थ. त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाका. तुम्हाला इकडे चूज करायचं आहे आपले स्टेट. तुम्ही ज्या स्टेटमध्ये राहता तो स्टेट तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. या ठिकाणी स्टेट निवडल्यावर त्यानंतर तुम्हाला जिल्हा लिहायचा आहे, कोण्या जिल्ह्यामध्ये अप्लाय करायचा आहे. तर या ठिकाणी डिस्ट्रिक्टमध्ये काही येणार नाही, कारण की तो आपण ऑलरेडीच पहिले अप्लाय केला असल्या कारण. त्यानंतर समोरचा कॉलम आहे क्वालिफिकेशन. तर या ठिकाणी क्लिक केला. क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला जे तुमचं जे क्वालिफिकेशन झालेलं असेल, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. मी या ठिकाणी ग्रॅज्युएशन निवडणार आहे. त्यानंतर क्वालिफिकेशन निवडा. समोरचा कॉलम आहे
टोटल एक्सपिरियन्स या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचा आहे. एक्सपिरियन्स तुम्हाला जेवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स असेल म्हणजे कामाचा, तर तुम्हाला या ठिकाणी ते एक्सपिरियन्स तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर एक्सपिरियन्स निवडल्यावर तुम्ही कुठल्या स्टेटमध्ये बिलॉंग करता, तर या ठिकाणी तुम्ही पाहताय की महाराष्ट्र म्हणजे आपला जो स्टेट असेल ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल काही किंवा समजत नसेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये अवश्य देण्यात येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी जिल्हा निवडा. तुम्हाला रिसेंटली तुम्ही कोण्या जिल्ह्यामध्ये राहता तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी हे निवडल्यावर तुम्हाला काही इकडे पाहता की तुम्ही रिझ्यूम अपलोड या ठिकाणी तुम्हाला एक रिझ्यूम बनवायचा आहे. रिझ्यूममध्ये सर्व तुमची माहिती भरायची आहे. 10वी 12वी ग्रॅज्युएशन जे तुमचं शिक्षण झालं असेल ते. त्यानंतर ईमेल आय डी, मोबाईल नंबर, जेंडर, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर या सर्व गोष्टी फिलअप केल्या. तुम्हाला त्यातनी एक्सपिरियन्स वगैरे नमूद करायचा आहे आणि PDF स्वरूपातनी 1 MBच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तर या ठिकाणी मी पहिलेच रिझ्यूम बनवलेला आहे आणि माझ्या फोनमध्ये ऑलरेडी शो आहे. तर या ठिकाणी चूज फाईल ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर चूज फाईल ऑप्शनला क्लिक केलं ज्याही तुमचा रिझ्यूम फोल्डरमध्ये ठेवला असेल त्या फोल्डरला जाऊन तुम्ही तो क्लिक करू शकता. तर या ठिकाणी मी रिझ्यूम निवडला आहे. रिझ्यूम निवडला या ठिकाणी पाहत आहे की आधार सुप्रत सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्हाला आधार सुप्रत असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. तर या ठिकाणी सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी चूज फाईलला क्लिक करायचं आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही सर्टिफिकेट ठेवलं असेल त्या ठिकाणी तुम्ही सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचं आहे. मित्रांनो, मी अशा प्रकारे सांगितल्याप्रमाणे सर्व माहिती भरलेली असून तरी तुम्हाला काही डाऊट असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवायचा आहे. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी पूर्ण आधार आपल्या सर्टिफिकेट अपलोड केल्यावर त्यानंतर या ठिकाणी कॅप्चर टाकायचा आहे प्लस करून त्यानंतर सबमिट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सबमिट ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी पुन्हा तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचे मागत आहे. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये अप्लाय करायचं आहे ते स्टेट निवडल्यावर जिल्हासुद्धा तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. मगाशी ते काही साईटच्या कमतरतेमुळे येत नव्हतं, परंतु या ठिकाणी आता जिल्हा वगैरे आलेला आहे. अशा प्रकारे या ठिकाणी बद्दलची माहिती भरल्यावर सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी पाहता की तुम्ही युअर फाईल कुड नॉट बी प्रोसीड, यू हॅव मे बीन मूव एडिट डिलीट. मित्रांनो, या ठिकाणी अशा प्रकारे एरर येत असून परंतु या ठिकाणी सक्सेसफुल रेकॉर्डचा मेसेज येणार आहे. PDF वगैरे काही निघणार नाही. फक्त तुम्हाला मेलवर मेसेज वगैरे येणार आहे की तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे म्हणून. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून. या ठिकाणी काही साईटच्या कमतरतेमुळे असा एरर येत आहे, परंतु या ठिकाणी समोरची स्टेप काही नाही. डायरेक्ट एकच पेज आहे. हेच पेज फक्त तुम्हाला भरून घ्यायचं आहे. बाकी या फॉर्ममध्ये काही नाही. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ असून चॅनल जर का पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.